एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहेत सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असताल आणि मीही मस्त मजेत आहे. तर दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे. 2 दिवस झालं दिवसभर ऊन पडते आणि 5 वाजले की धडधड दडदड पाऊस पडतोय. तर एका व्हिडिओमध्ये मी दाखवलेला आहे की पाऊस पडतोय आमच्या इथं म्हणून. तर आज मला बनवायच्या आहेत कचोरी मूग डाळीच्या. सोहमचं म्हणणं आहे की मला काहीतरी छान चटपटीत खावं वाटतं, तर मुलाची फरमाईश तर पूर्ण केलीच पाहिजे. तर आज मी तुमच्यावर शेअर करणार आहे की मूग डाळीची कचोरी कशी बनवायची. मी साधे सिंपल पद्धतीनं बनवते, तेच तुमच्यावर शेअर करणार आहे. आणि बघू शकता तुम्ही घरात कोणी नसल्यावर घर किती शांत वाटतं. आणि सगळेजण कामाला गेले, सोहम शाळेमध्ये गेलाय. मी म्हटलं तोपर्यंत बनवून घ्यावे, आणि त्याचे एक्झाम चालू आहे आणि सगळं घर असं वाटतं की किती शांत. तर तुमच्याबरोबर पण असंच होतं का सांगा कमेंट करू. आणि चला मग आता आपण कचोरी बनायला घेऊया. त्यात आधी मूग डाळ जी आहे ती भिजत ठेवलेली आहे. मी आता अर्धा 1 तास ठेवणार आहे. तोपर्यंत इकडं कचोरीसाठी पीठ लावून घेते. तर त्यासाठी लागणार आहे मैदा आपल्याला. त्यात आधी पीठ लावण्याच्या आधी म्हणजे आपल्याला मैद्याच्या बनवायच्या आहे, त्याच्यासाठी थोडंसं तेल गरम करत म्हणजे मोहीन घालायचं आहे आपल्याला, जेणेकरून कचोरी जी आहेत ना त्या मस्त खस्ता बनतील, कुरकुरीत बनतील. तर एवढं तेल बस आहे. तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा डालडा ह्याचा उपयोग करू शकता. आता तर मी इथं तर तेलाचाच उपयोग केलेला आहे. आणि तेल गरम करायला ठेवायचं मस्तपैकी. छान उकळून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ह्याच्यात मोहीन घालायचं आहे. तर थोडंसं प्रमाण वाढवलं मी, कारण जेवढं तेल जास्त घालणार तेवढं कचोरी आपली मस्त खस्ता बनणार आहे. तर तेल गरम होतं तोपर्यंत आपण इकडं मैदा चाळून बाकीचं सगळं तयारी करून घेऊया. तर गरम होत आहे. आता मैदा पहिला चाळून घेऊया मैदा. तर साधारण हे 2 छोट्या वाटीनं मैदा आहे. मैदा चाळून घ्यायचा आधी. अगदी दुकानात जशा मिळतात ना, बेकरी वगैरे आमच्या इथे बेकरीवर पण मिळतात बरं का. तुमच्या इकडे कुठं कुठं मिळतात कमेंट करून सांगा. तर मैदा चाळून घेतलेला आहे. काही देखील मैद्यात निघाले नाही. जर मैद्यामध्ये जर सारखं आळ्या किडे होत असतील ना, तर मैदा फ्रीजमध्ये ठेवायचा, काही देखील होणार नाही. आणि आता ह्याच्यात थोडासा ओवा घालून घेतलेला आहे मी. आणि तुमच्या आवडीनुसार जर तुम्हाला जिरे आवडत असतील तर घाला, नसता घालू नका. आणि आता घालायचं आहे ह्याच्यात मीठ. आता मीठ घातल्याच्या नंतर ना आपलं तेलही छान गरम झालेलं आहे. तेल घालून घेऊया मस्त. आणि आता मस्त मिक्स करायचं. आणि ह्याचं छान असं चपातीसाठी आपण कसा डो बनवतो किंवा कणिक कशी मिळतो तसं बनवून घ्यायचं आहे. थोडंसं गरम असल्यामुळे मी आपलं पीठ मस्त मळून तयार आहे. थोडंसं तेल टाकते मी वरतून. आणि आता ह्याला रेस्ट करायला एक 10-15 मिनटं किंवा अर्ध्या तासासाठी असंच ठेवून द्यायचं आहे. देते मी अर्ध्या तासासाठी प्लेट झाकून. तोपर्यंत पुढची तयारी करूया. तर इथं मी घेतलेले थोडेसे जिरे, हे घेतलेलं आहे बडीशोप म्हणजे सोप आपली, आणि धने. आता हे तीनही मिक्सरला फिरून घ्यायचं, जास्त नाही, थोडंसं आबडधोबडच फिरून घ्यायचं आहे. तर आता ह्या तिन्ही ज्या वस्तू आहेत म्हणजे आपण जे घेतलेले आहेत धने, बडीशोप आणि जिरे, मी मिक्सरला फिरून घेते. तर असं जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठंही नाही, असं मस्त दरदरीत घ्यायचं आहे. पण एकदम बारीक नाही, फक्त अशी थोडीशी मोठीच ठेवायची आहे. तर असं जास्त बारीकही नाही आणि किंवा याच्यामध्ये मूग अख्खे राहिले पण नाही आहे. तर आता हे सगळं आपल्याला तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. चला तर मग पुढचं करूया काय. तरी तेल टाकून घेऊया आपण. तर गरम झालेलं आहे. जास्त गरम होऊ द्यायचं नाही, नाहीतर मसाले आपले सगळे हे होतील, जळतील.
तर आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळे आपले मसाले, जे की मगाशी आपण मिक्सरला वाटून घेतले होते ते. थोडेसे लालसर झाले की त्यामध्ये मग डाळ आपण मिक्सरला फिरून घेतली होती मुगाची, ती डाळ टाकून घ्यायची आहे. तर जोपर्यंत हे पूर्ण ड्राय नाही होत ना तोपर्यंत आपल्याला ह्याला असंच भाजायचं आहे डाळीला. पूर्ण जी डाळीमध्ये ओल झालेली आहे डाळ. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे आपलं बेसन. तर मी साधारण एवढा चमचाभर टाकलेला आहे. आणि त्याचबरोबर आता ह्याच्यात टाकते मी थोडंसं काळं मीठ आणि आमचूर पावडर. थोडीशी साखर टाकायची आहे, तुम्ही खात नसाल तर स्किप करू शकता साखर. आणि त्याचबरोबर काही कोरडे मसाले जे आहेत आपण जे रोज यूज करतो ते. तर 2 चमचे मी टाकलेलं आहे लाल मिरची पावडर, थोडंसं धनियाचं पावडर, धने जे असतात ते, आणि थोडासा गरम मसाला. आता ह्याला सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपलं राहिलेलं आहे ते आहे मीठ. आणि कमीच ठेवून टाकायचं आहे आता. आणि यानंतर हे मस्त मिक्स करायचं आहे जेणेकरून सगळ्या मसाल्यांचा एकत्र झाले पाहिजे आणि छान असा सुगंध आला पाहिजे. ह्याच्यात करायला ठेवायचं आहे. ऑलमोस्ट तयार झालेलं आहे. आता थोड्या वेळ मी ह्याला थंड करायला ठेवे. आता आपलं मैदा पण छान भिजलेला आहे आणि प्लस मसालाही मस्त थंड झालेला आहे. तर आता कचोरी करायला घेऊया. आणि आता वाजतायत 10 आणि 10 वाजलेत आत्ता फक्त, तरी पण एवढं गरम व्हायला लागले. मग हे असं तळण्याचं वगैरे आहे ना ते उन्हाच्या आधी केलेलंच बरं. तर खूप गरम व्हायला लागले. तर चला तर मग सुरू करूया. तर हे पीठ मस्त आता मळून झालेलं आहे. आता तुम्हाला जेवढे पाहिजे आकाराचे तेवढे तुम्ही बनवून घेऊ शकता. तर जेवढे पातळ करताल तेवढे छान खस्ता होतात कचोरी. तर तेलही गरम करायला ठेवलेलं आहे मी. आता असं एवढंसं घेतलेलं आहे. हाताला पीठ चिटकू नये म्हणून मी थोडासा इकडं आपलं मैदा घेतलेला आहे. आणि आता जसं आपण पुरण भरण्याकरता करतो ना तसंच करायचं आहे. जर तुम्हाला अवघड वाटत असेल की नाही बसतच नाही आहे म्हणल्याच्या नंतर ना तुम्ही असं प्लॅटफॉर्मवर, किंवा आता माझं तर क्लीन आहे प्लॅटफॉर्म, तर थोडंसं लाटून घ्यायचं आहे असं अगदी थोडंसं. जर तुम्हाला कचोरी मोठ्या पाहिजेला असेल तर तुम्ही मोठीही पोळी लाटू शकता. आणि हे सारण जे आहे ते आता असं भरायचं आहे. तर मी मिनी बनवते, म्हणजे छोट्याशा बनवते, कारण सोहमला डब्याला वगैरे द्यायला बऱ्या पडतात. तर छोट्या छोट्या बनवते मी. तर तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठ्याही बनवू शकतात. मी तुम्हाला बनवूनही दाखवेल मोठे. तर आधी ही छोटी बनवलेली आहे. तर व्यवस्थित पॅक करायचं आहे नाहीतर फुटतात त्या. आणि थोडंसं हाताने मी असं दाब दिलेला आहे. आता एवढा ठीक आहे आकार डब्याला वगैरे द्यायला. एवढ्या सगळ्या ज्या छोट्या छोट्या पोळ्या म्हणता येईल त्या लाटून घेतलेल्या आहे. आणि जर कंटाळा येत असेल एक एक जर तुम्हाला भरत बसायच्या तर तुम्ही असं करू शकता. पटापट ह्याच्यामध्ये मिश्रण ठेवायचं आणि थोड्यासा पाण्याचा हात लावायचा. ह्याच्यामध्ये ना मानुके टाकून घेऊया. तर हे घेऊया. तर तुम्ही मानुके स्किप पण करू शकता, पण ट्रस्ट मी खूप छान ह्याचं काय म्हणता येईल खूप छान लागतं. तर काजूचे तुकडे पण करू शकता तुम्ही. काजूचे तुकडेही ठेवू शकतात. एक दोन जरी मानुके ठेवले तरी चालेल. बांधायला घेतलेलं आहे. खूप लवकर होता अशा जर पद्धतीनं तुम्ही केलं तर जास्त वेळ नाही लागत. एक लाटत मग सारण बसायचं, मग वेळ होऊन जातो सगळ्याच गोष्टीला. तर पटापट असं बांधायला घेतलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. आधी असे छान काढलेले आहे. आता तुम्हालाही दाखवते. तर एका ह्याच्यामध्ये 4-4च बसत आहेत बरं का. तर कढई मोठी असेल तर पटकन होतील. आणि गॅसची जी फ्लेम आहे एकदम बारीक ठेवायची आहे, मोठी अजिबात ठेवायची नाही, नाहीतर आतून न कच्च्या राहतात. तर आता मी 4 टाकलेले आहे आणि छान क्रिस्पी होईस्तोपर्यंत तळायचं आहे. आणि गॅसची फ्लेम बघू शकता तुम्ही एकदम बारीक ठेवलेली आहे मी.
कारण तेल आधी मी प्रीहीट करून घेतलं होतं, म्हणजे आधीच पहिलं थोडंसं गरम करून घेतलं होतं आणि छान फुगतात बारीक. ह्याच्यावर आतमध्येपर्यंत अशा तळतात. तर एक साईड पूर्ण गोल्डन करून घ्यायची आहे. तर ह्या काही तळल्या आहेत मी आणि आता हे तळते. तर आता एका साईडने तळून झालेले आहेत. आता पलटी करूया आणि इकडच्याही साईडनं तशाच छान बारीक आचेवर तळून घ्यायचे आहे. छान तळायचे आहे. तर कचोरी मस्त आपल्या ह्यात तळून झालेले आहेत. आता ह्यांना काढून घेऊया एक एक करून. छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे. तर इकडं चपात्या करत करत मी इकडं कचोरी तळायला घेतलेली आहे, कारण ह्याच्या नादामध्ये माझा सगळा स्वयंपाक तसाच राहिलेला आहे. तर आता चला दुसऱ्या पण टाकून घेते आणि ह्या पण काढून तळून घेते आता फटाफट. तर कचोऱ्या वगैरे करणं झालेले आहे आणि आता 12:30 वाजतात आणि सोहमला आणायला जायचं आहे. आणि एवढ्या उन्हात तानात त्याला जावंच लागतं आणायला, कारण त्याची शाळा वाजता बरोबर शाळा सुटते आणि मला पण एवढा उशीर झालेला आहे. माझं काम पण आज तसंच राहिलेलं आहे. स्वयंपाक वगैरे आवरला आणि उन्हानं एवढं डोकं दुखतंय ना माझं की आता वाटतं की बस खूप झालं काम. पण आता सोहमला भांडे घासायचे आल्यावर मला मी म्हणलं पहिले आणावं, जवळच आहे म्हणून नुसती कढीच घातली आणि आता जाते सोहमला आणायला. ऊन तर एवढं आहे की बघायचं काम असतं उन्हाचं. चला त्याला धूर कसला झाला काय माहिती. आत होते आणायला. तर हे बघा चिमणी. चला सोहमला आणायला जाऊया. हेच करायचं शाळेत जाऊन. काय काय केलं? पेपर झाला? चल पटपट. आता कसं ऊन आहे ना आज. चल. तर आता कचोऱ्या बनवून तयार आहेत. मी पॅक करून ठेवलं त्या डब्यात. आता सोहम आलाय नुकताच. मी म्हणलं चला त्याला द्याव्या कचोऱ्या. आधी अशी नुसती क्रिस्पी खाऊन बघ कशी लागते आणि मला सांग. क्रिस्पी लागतीये तर झालं. सोहमनं बोलला ना ती कचोऱ्या छान झाल्या तर संपला विषय. कचोऱ्या खातोय, कचोऱ्या एन्जॉय करतोय. तुम्ही पण या कचोऱ्या खायला. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तोवर तुम्ही तुमची काळजी घ्या. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चल टाकून घे चटणी ते.